जर्मनीसाठी रेडी आहात असे सांगता, पण स्टार्ट का होत नाही? नमस्कार मंडळी, माझं नाव अंकुर मोरबाळे. तुम्ही सांगता की जर्मनीला जायचं आहे, सर मला तिथे करिअर आणि लाईफ सेट करायची आहे, मला पूर्ण संसार बनवायचा आहे. पण जेव्हा स्टार्ट करायची पाळी येते तेव्हा तुम्ही गायब होऊन जाता. बघा हो, आम्ही ना तर लाखांची फीस घेतो, ना तर आम्ही 5-10 लाखची फीस घेतो. आम्ही प्रोसेस लेवल बाय लेवल करतो. तुमची फीस एक लेवल क्लिअर केल्यावरच पुढचा लेवल करतो. तुमच्या परफॉर्मन्स आणि रिझल्टवरच आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देतो आणि आम्हाला कळून जातो की कुठला कॅन्डिडेट केपेबल आहे, सक्षम आहे, सिन्सिअर आहे. आणि बघा, तुम्हाला आम्ही आमच्या लाईव्ह क्लासेसमध्ये येऊ देतो, ब्रोशर देतो. तुमच्या फॅमिली मेंबरला सुद्धा आम्ही सगळं प्रोसेस एक्सप्लेन करतो, इन पर्सनही भेटतो, सगळे लिगल डॉक्युमेंट सुद्धा शेअर करतो. आणि आमची स्कॉलरशिप पण अशी आहे की तुम्ही जर्मनी गेल्यावर तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत भेटेल जेवढे तुम्ही खर्च केलाय. मग अडचण काय आहे हो? काय खरोखर पैशाची अडचण आहे, की प्रोसेसची आहे, की ट्रस्टची आहे, की आपल्याला वाटते की हा ऐकायला खूपच छान वाटते, पण खरोखर हे लोक नीटपणे प्रोसेस करेल का? बघा, तुम्हाला एक रियालिटी चेक देतो. तुम्ही तुमच्या एज्युकेशनवर कमीत कमी 3 ते 4 लाखाचे खर्च केले असणार आणि तुम्हाला माहिती आहे तुमची स्टार्टिंग सॅलरी कुठून स्टार्ट होते. आणि जर्मनीमध्ये तेच सॅलरी तुम्ही महिनाभराची सॅलरी तुम्ही एका वर्षात कमवू शकता, त्यापेक्षा जास्त. आणि जर्मनीमध्ये एज लिमिट आहे. आत्ताच 40 आणि अंडरच्या लोकांना घेत आहे. पुढे जाऊन त्यांना वाटेल डिमांड जास्त आली तर मग ते अजून एज 35 कमी करू शकते, 30 करू शकते. आणि हे आम्हालाही माहिती आहे की बाहेर जाऊन लाईव्ह बनवणं अशी काही सोपी गोष्ट नाही, खूप मोठी डिसिजन आहे तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीसाठी. आणि आम्ही इथे तुम्हाला असं घाबरण्यासाठी हे रील नाही बनवली की अरे बाबा आत्ताच तुम्ही करायला पाहिजे जर्मनी चा हा प्रोसेस. हा व्हिडिओ मुख्यतः आम्ही का बनवलाय, कारण तुम्हाला कन्व्हिन्स करायसाठी, आपल्याला समजून घ्यायसाठी बनवलाय की तुम्ही कुठे असे अडकता, की काय तुम्हाला असं स्टॉप करते हा डिसिजनवर पुढे पाऊल ठेवायला. तर कमेंट किंवा डीएम मध्ये एक्सप्रेस करा, बिंदास सांगा आम्हाला, किंवा बायोमध्ये जाऊन आम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल पण करू शकता, कारण आम्ही नेहमी फीडबॅकसाठी ओपन असतो आणि आम्हाला हा बस एक अवसर मिळतो स्वतःला इम्प्रूव्ह करायसाठी. थँक्यू.